नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान हा विषय शिकणार आहोत मुलांनो. पण तत्पूर्वी मुलांना आपण पाहणार आहोत की आपला जो मागचा जो भाग आहोत त्या भागामध्ये आपण काय शिकलो होतो की सजीव सृष्टी हा पाठ शिकलो होतो. या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की सजीव सृष्टीची लक्षणे कोणती आहेत ते पाहिलं होतं की सजीव सृष्टी कशा प्रकारे जी हालचाल करत आहे, त्यांचे हावभाव कसे आहे, त्यांचं प्रजनन आहे, त्यांचं उत्क्रांती आहे, त्या प्रकारे ते कशा प्रकारे त्यांचे पेशीमय रचना आहेत, आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे जे प्राणी आहेत ते उपयुक्त प्राणी आहेत आणि कोणते अपायकारक प्राणी आहेत, या सर्व घटकांची माहिती मुलांनो आपण जो आपला पाठचा भाग होता, जो पाठ होता तो आपण सजीव सृष्टीमध्ये पाहिला होता. आज आपण एका नवीन पाठाकडे वळणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. या पाठाचा आपण मुलांनो सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. तर या पाठामध्ये देखील काही घटक आहेत, त्या सर्व घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत की या घटकामध्ये देखील आहे की सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण. म्हणजेच काय की या पाठामध्ये आपण शिकणार आहोत की वनस्पती आणि प्राणी यांचे वर्गीकरण आणि मुलांनो विविधता आणि वर्गीकरण याच्या संदर्भातला अभ्यास करणार आहोत की म्हणजे वनस्पतीमध्ये जे काही खोड आहे, पान आहे, मूळ आहे यांच्या संदर्भातला आपण अभ्यास करू. वनस्पतीचे वर्गीकरण हे खोडाच्या आकारानुसार, उंचीनुसार व जीवनकालानुसार व आदिवासावरून केले जातात. त्याचप्रमाणे प्राण्यांचे जे वर्गीकरण आहे ते देखील मुलांनो प्राण्यांचे जे अन्न भक्षण आहे ते कशा प्रकारे केले जाते, अन्न ग्रहण कशा प्रकारे केले जाते, त्याचप्रमाणे प्रजनन क्षमता कशी ते कशा प्रकारे केले जाते, या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत प्रस्तावनेच्या माध्यमातून की या पाठात आपण वनस्पती व प्राणी यांच्यातील विविधता व वर्गीकरण याचा अभ्यास करणार आहोत की जे वनस्पती आणि प्राणी यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते त्याचा अभ्यास करणार आहोत. वनस्पतीचे वर्गीकरण म्हणजे काय, आता आपण वनस्पती हा भाग घेतला आहे की वनस्पती त्याच्या म्हणजे खोड आहे, खोडाचे जे आकार काय आहे, त्याची उंची काय आहे, त्याचा जीवनकाल किती असतो हे आदिवासावरून केले जाते. तर आपण दुसरा जो भाग आहे तो पाहणार आहोत की प्राण्याचे वर्गीकरण हे त्याचे अन्न मिळवण्याच्या पद्धती की अन्न कोणत्या प्रकारे हे प्राणी ते अन्न मिळवतात व अन्न ग्रहणाच्या पद्धती. अन्न ग्रहण म्हणजे की अन्न कशा प्रकारे ते ग्रहण करतात त्याची देखील एक सिस्टमॅटिक त्याची जी मेथड आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते देखील पाहणार आहोत. प्रजनन व पाठीचा कणा आदिवासावरून केला जातो. तर अशा प्रकारे आपण वनस्पती आणि प्राणी यांच्या संदर्भातील अधिक विशेष माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या खोडाविषयी, त्याच्या पानाविषयी, फळाविषयी, मुळाविषयी, प्राण्यांचे जे अन्न शोधण्याची जी पद्धती आहे मुलांनो की अन्न ग्रहणाची पद्धती कशा प्रकारे, अन्न मिळवण्याची पद्धती कशा प्रकारे, या सर्वाचा संदर्भरित्या आपण अभ्यास करणार आहोत. आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण अधिक आणि जाणून घेणार आहोत, चित्राच्या माध्यमातून देखील. बघा इथे काय सांगितलेलं आहे, स्पष्टीकरण काय आहे, वनस्पतीची विविधता म्हणजे काय, डायव्हर्सिटी इन प्लांट्स. वनस्पतीची विविधता म्हणजे काय आहे की वनस्पतीच्या मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या म्हणजे टाइप्स ऑफ व्हरायटी आपण बोलू शकतो की किती प्रकार आहेत की वनस्पतीमध्ये देखील विविधता असते. कोणतीही वनस्पती ही एकसारखी नसते. त्या वनस्पतीमध्ये काय आहे मुलांनो विविधता आपल्याला आढळून येत असते. मग ती कोणती आहे आपण आता ते चित्राच्या माध्यमातून तुम्हाला अधिक समजून येईल ते देखील आपण पाहूया. आता बघा हे काय आहे, चित्र आहे, वनस्पती आहे. आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. आता जेव्हा तुम्ही बाहेर जाता, फिरायला जाता किंवा तुम्ही एखाद्या जंगलाला जाता, सहलीला जाता ट्रिपमध्ये की समजा एखाद्या जंगलाच्या ठिकाणी समजा तुमची थोडं जवळपास एक छोटंसं जंगल असेल, असं फार घनदाट जंगल नाही, छोटंसं जंगल असेल, त्या जंगलामध्ये समजा तुम्ही तुमची एक पिकनिक ट्रिप, एक सहल काढली मुलांना आणि तिथे आपण फिरायला गेल्यानंतर आपल्याला एकाच प्रकारची झाडं दिसतात का की जी सगळी झाडे ती फार छोटी छोटी आहेत किंवा सगळी झाडे ती फार मोठी मोठी आहेत किंवा प्रत्येक झाडाला एकच प्रकारची फुलं आहेत, असं होत नाही. तर तिथे काय आहे, प्रत्येक त्या जंगलामध्ये त्या प्रत्येक जो झाड आहे ते वेगळं आहे, प्रत्येक वनस्पती वेगळी आहे, प्रत्येक पान वेगळं आहे, प्रत्येक फूल वेगळं आहे. इतकंच नव्हे तर तिथे असणारे जे फळ आहेत ते देखील काय आहेत, वेगळे आहेत. आणि म्हणून सांगितले की आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची काय आहे मुलांनो वनस्पती आहे. आपल्याला कोणत्याही एकाच प्रकारची वनस्पती सगळीकडे आढळत नाही. आपण जंगलामध्ये गेलो किंवा आपण इतकंच काय की जर आपण बागेमध्ये जरी गेलो तरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणा, पानं, फळं, फुलं हे आपल्याला पाहावयास मिळत असतात. तर अशा प्रकारचे बघा इथे वेगवेगळ्यापणा तुम्हाला दिसत आहे. काही एकदम जमिनी लगत आहे, काही जमिनीपेक्षा थोडी उंच वाढलेली आहेत. कारण झाडं आहेत परंतु त्याची जी उंची आहे ते 2 ते 2.5 सेंटीमीटर एवढी आहेत. काही जी झाडं आहेत ती उंच आहेत, त्याची जी शाखा आहेत त्या वाढलेल्या आहेत पण त्या घनदाट नाहीत परंतु त्याला पानं फुटलेली आहेत. परंतु काही जी झाडं आहेत ती उंच वाढून ती घनदाट काय झाले आहे, एक मोठं वृक्ष, एक मोठं झाड हे तयार झालेलं आहे. हे देखील आपण पाहू शकतो की अशा प्रकारे त्याच्यामध्ये कमी जास्त पाना साम्य आणि भेद देखील आहे. आता बघा इथे काय, हे तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो,
गवत आहे. हे गवत तुम्ही पाहिलंच असेल. तुम्ही जेव्हा बागेमध्ये जाता तेव्हा आपण जेव्हा चपला काढून जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा आपल्या पायांना हे गवत कसं लागतं, मऊ लागतं आणि त्या गवतावरून चालायला आपल्याला अतिशय सुंदर वाटतं. काही वनस्पती गवतासारख्या, म्हणजे काही ज्या वनस्पती असतात ते गवत जसं दिसतं त्या गवताच्या आकाराच्या किंवा त्याच्यासारखं साम्य असणाऱ्या अशा काही वनस्पती असतात. काही उंच डेरेदार, म्हणजे काही त्याच्यापेक्षा थोडा उंच असतात आणि डेरेदार म्हणजे जसा फुगीर जो भाग असतो त्याला काय बोललं जातं मुलांना, डेरेदार बोललं जातं बघा. काही उंच आणि डेरेदार म्हणजे जो उंच असा फुगीर भाग असतो. काही पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगतात, म्हणजे काही ज्या वनस्पती ज्या असतात त्या पाण्याच्या खाली असतात, तर काही ज्या वनस्पती असतात त्या काय असतात, पाण्याच्या वर तरंगतात म्हणजे जे फ्लोट होतात. आपण जेव्हा पाण्यामध्ये एखादा पदार्थ टाकले, जड वस्तू आणि हलक्या वस्तू टाकल्या, म्हणजे जड वस्तू जातात त्या खाली जातात आणि ज्या हलक्या असतात त्या तरंगतात. त्याचप्रमाणे काही ज्या वनस्पती असतात त्या काय पाण्याच्या खाली उगवलेल्याच असतात आणि काही ज्या वनस्पती असतात त्या पुढे सतत पाण्यावर तरंगलेल्या असतात. तर अशा प्रकारच्या काही छोट्या मोठ्या ज्या वनस्पती असतात, काही गवतासारख्या दिसणारे देखील वनस्पती असतात, ते देखील आपण पाहू शकतो. आता बघा इथे तुम्हाला एक झाड दिसतं, ते झाड किती उंच वाढलेलं दिसत आहे. त्या झाडामध्ये काय आहे मुलांनो, की ते बघा इथे तुम्हाला जो उंच वाटत जसं त्याचा जो बांधा आहे तो कसा आहे, टणक आहे, मजबूत आहे आणि तो उंच आकाराचा आहे आणि वरती जाऊन तो काय केला आहे, अनेक फांद्याने तो व्यापून गेलेला आहे. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या, काही उंच डेरेदार, तर काही पाण्याखाली आणि डरकतात. तर हे काही झाडं अशी देखील उंच असतात. बघा इथे त्यांनी सांगितले काही पाण्याखाली असतात तर काही पाण्याच्या वर असतात. काय पाहू शकता, काही पाण्यावर तरंगतात, पाण्याच्या खाली असतात तर काही बघा काही पाण्याच्या खाली असतात, की बघा पाण्याखाली देखील वनस्पती असतात. ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जीव आणि जंतू देखील असतात. समुद्र म्हटलं की समुद्रामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे मोजू शकत नाही इतके असंख्य प्रकारचे आपल्याला वनस्पती आणि असंख्य प्रकारचे जे जीव आहेत ते देखील आपल्याला पाण्याखाली आढळतात. ही जी छोटी छोटी आहेत ती देखील वनस्पती आहेत, काही झाडं आहेत. मग अशा काही पाण्याखाली आपल्याला हे काय आहे, हे देखील एक वृक्ष आहे, झुडप आहे आणि ते देखील आपल्या वनस्पती आहे. ती काय आहे, आपल्याला पाण्याच्या खाली दिसत आहे, परंतु त्याचं जे मूळ आहे ते त्या पाण्याच्या खाली जी जमीन आहे त्या जमिनीला ते घट्ट त्यांनी काय केलेलं आहे, चिकटलेलं आहे किंवा पकडून ठेवलेलं आहे. म्हणून अशा ज्या काही वनस्पती आहेत त्या बऱ्याचशा वनस्पती आहेत त्या समुद्राच्या खाली किंवा नदीच्या खाली पाण्याखाली ते काय असतात, दडलेल्या असतात आणि अशा प्रकारे ते जमिनीला देखील घट्ट चिकटून राहतात. आता हे झालं पाण्याखालच्या, तर काही ज्या वनस्पती असतात त्या पाण्यावर तरंगतात. ही देखील पानं तुम्ही पाहिली असेल मुलांना. ही जी पानं असतात ती काय आहेत, पाण्याच्या वरती आपल्याला तरंगलेली दिसत आहेत. अशा प्रकारे झाडाच्या पाण्याच्या खाली आणि पाण्याच्या वरी आपल्याला काही वनस्पती दिसत असतात. एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये ही विविधता म्हणजेच काय आहे, व्हरायटी आढळून येते एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये. म्हणजे आपण असं उदाहरण धरूया की एखादी भाजी आहे, मग आता सगळ्यांची भाजी आवडते, लहान मुलांचा जो आवडता आहे तो बटाटा आहे. मग या बटाट्यामधून आपण अनेक प्रकार बनवू शकतो, बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण भजी बनवू शकतो, बटाट्याची भाजी बनवू शकतो, बटाट्याचा पराठा बनवू शकतो, बटाट्याची अनेक प्रकारे अजून त्याच्यात मिक्स भाजी करून तू तयार करू शकतो. तर आपण अनेक प्रकारे एकाच पदार्थापासून जसं आपण अनेक पदार्थ बनवू, त्याच्यामध्ये व्हरायटी आहे, विविधता आहे. तसंच एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये देखील विविध आढळत असते, की जे एकाच प्रकारची जी वनस्पती आहे त्या वनस्पतीमधून देखील आपल्याला वेगवेगळे प्रकार हे आपल्याला आढळतात. म्हणजेच व्हरायटी म्हणजेच काय आहे, विविधता आहे, प्रकार आहेत. मग ते कसे आहेत बघा. आता जसं फूल म्हटलं की फूल काय, की आपल्या डोळ्यासमोर फक्त गुलाब फुल येतं, जास्वंद फुल येतं, पण ते एकच प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये देखील किती प्रकार आहे. फूल आहे काय आहे, एक खोड आहे किंवा एक वनस्पती आहे, पण त्या वनस्पतीमध्ये देखील अनेक प्रकार मोडले जातात. जसे बघा गुलाबाचे विविध प्रकार, म्हणजे जसं आपण गुलाब बोललो तर मग आपल्याला गुलाब जे फुलतं गुलाब आहे, जे चिनी गुलाब आहे, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब असतात. काही मोठ्या आकाराने फुलणार आहे, काही छोट्या आकाराने फुलणार आहे, काही कळीने फुलणार आहे, काही भारतातले आहे, काही चिनी गुलाब आहे, काही बाहेरच्या देशातली आहेत. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या नावाने देखील गुलाबाचे विविध प्रकार असतात. वेगवेगळ्या चवीचे आंबे असतात. आता बघा इथे दुसरं काही दिले, आपण फुलांविषयी बघितले की वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात. काय आहेत, गुलाबाची विविध काय आहेत, हे प्रकार आहेत. बघा हे गुलाब वेगळं, हे गुलाब वेगळं आहे. काही बघा लाल गुलाब आहे, काही गुलाबी आहे, काही सफेद आहे, कोणी दोन्ही मिक्स आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, विविधता आढळून येते की नाही येते. याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. आपण फक्त फूल म्हटलं किंवा गुलाब म्हटलं तर गुलाब हे देखील त्याच्यामध्ये विविध प्रकार येतात. काही सफेद गुलाब आहे, काही लाल गुलाब आहे, काही
काही गुलाबी रंगाचे आहे, काही पिवळे रंगाचे देखील आहे. तर अशा सगळ्या विविध प्रकार त्याच्यामध्ये आढळत असतात. म्हणून आपण म्हणतो वनस्पती देखील विविध काय आहेत, व्हरायटी आहेत, प्रकार आहेत. वेगवेगळ्या चवीचे आंबे आहेत. दुसरं काय आहे, वेगवेगळ्या चवीचे आंबे. आता वेगवेगळ्या चवीचे आंबे म्हणजे काय म्हणतो ना, की आंबे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त काय आंबा येतो, हापूस आंबा येतो. पण त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. हापूस आहे, कलमी आहे, तोतापुरी आहे, राजगड आहे. अशा अनेक प्रकारचे आपल्याकडे काय आहेत, आंब्याचे देखील प्रकार आहेत. आणि त्यामुळे ते काय आहेत, की जे छोटे आहेत, जे गोटे आंबे आहेत, जे आपण बोलतो ना, की जे रसाळ आंबे आहेत, ते अशा प्रकारचे विविध प्रकारचे आंबे असतात. मग ते सातारा, कोल्हापूर, सांगली आणि अशा अनेक ठिकाणून ते काय असतात, मालवण, गोवा इकडून आंबे हे येत असतात. आणि प्रत्येकाच्या भागातून येणारे जे आंबे त्याच्या प्रदेशानुसार ते कसे असतात, चविष्ट असतात, गोड असतात, आकार असतात. त्याच्यामध्ये बघा फरक असतो. आंबा म्हटलं की आपल्याला गोल दिसतो, परंतु त्याच्यामध्ये देखील फरक आहे. काही आंबे गोल असतात, काही आंबे आंब्याचा आकार हा सतत बदलत असतो. त्याच्या रंगामध्ये, त्याच्या चवीमध्ये, शेपमध्ये, आकारात काय असतो, फरक असतो. आणि म्हणूनच आपण काय बोलतो बघा, आपण जे पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यामध्ये देखील फरक आहे. ह्या आंब्यामध्ये बघा तुम्हाला काय फरक पण आढळतो, की आंबे हे सारख्या दिसत आहे किंवा प्रत्येकाचा रंग सारखा आहे, प्रत्येकाचा आकार सारखा आहे का, की प्रत्येकाची चव सारखी असू शकते, की प्रत्येक जो आंबा जो आपण घेतलाय तो गोडच असू शकतो का, तर नाही. त्याच्यामध्ये देखील काय आहे, फरक आहे. मग वेगवेगळ्या चवीचे आंबे आहेत, मग ते वेगळे आहेत. मग ते काय आहेत, मुलांना हापूस आहेत, काही तोतापुरी आहेत, काही देवगड आहेत, त्याचप्रमाणे काही गोटी आंबे आहेत. अशा आंब्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत, ते देखील आपण पाहू शकतो. तर आता बघा इथे काय आहे, तांदूळ व गव्हाचे विविध प्रकार. तांदूळ आणि गहू याच्यामध्ये देखील फरक आहे. काही तांदूळ आहे ते तांदळाचे देखील विविध प्रकार आहे. आपण नुसता तांदूळ बोललो तर आपल्याला काय आढळतो, जो सफेद तांदूळ आहे, जो पांढरा तांदूळ आहे तो आढळतो. परंतु तांदूळ जरी सफेद असला तरी फक्त एकच कलर नाही, तर तांदळामध्ये पांढरा कलर आहे, त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो तपकिरी रंगाचा कलर आहे, त्याप्रमाणे जांभळा रंगाचा कलर आहे, काळा आणि जांभळा असे दोन्ही प्रकारचे कलर असतात. काही ठिकाणी जेव्हा मालवण आणि गोव्या ठिकाणी कधी लाल तांदूळ देखील आपल्याला आढळतात. म्हणजे ज्या प्रकारचा प्रदेश असेल त्या प्रदेशानुसार तेथील जी काही पेरणी असेल, जे काही पीक असेल त्याप्रमाणे ते पीक मुलांना येत असतं. तर गव्हाचे देखील आपल्याला विविध प्रकार आढळून येत असतात. गव्हामध्ये देखील काय आहे, की काही छोटे गहू आहेत, काही मोठे गहू आहेत, काही एकदम बारीक गहू आहेत. तसं तांदळामध्ये आपण बोलू शकतो काही आंबेमोहर आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी आहे, बासमती तांदूळ आहे. तर अशा प्रकारचे जे आहेत मुलांना तांदळामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे गव्हामध्ये देखील त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रकार आढळतात. प्रकार मूळ, खोड, पान. मग आता ह्या सर्वांचं जे कार्य आहे, की जे मूळ, खोड, पान म्हणजे विविध प्रकार असले तरी सगळ्यात प्रथम काय आहे मुलांनो, जो प्रकार मूळ, खोड आणि पान, हे जे काय सर्व मूळ आहे याला काय बोललं जातं, मूळ, हे जे खोड आणि हे जे पान आहे, की याच्यातून काय होत असते, वनस्पतीची निर्मिती होत असते. हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे मूळ, खोड आणि हे जे आहे पान आहे, बरोबर. तर हे काय आहे, की विविध मूळ, खोड आणि पान याच्याद्वारे काय होत असते, की वनस्पतीची ही वाढ होत असते. तुम्हाला हे तिन्ही प्रकारामध्ये ते सांगितले की कशा प्रकारे बघा, हे गुलाबाचं आहे, हे त्याचप्रमाणे हे आंब्याचं आहे आणि हे काय आहे, तांदूळ किंवा गव्हाचे जसं गहू तिथून काढला जातो तिथून. यातही विविधता आढळते, की म्हणजे प्रत्येक प्रकारचे मूळ हे सारखंच असतं असं नाही, की बघा या मुळामध्ये तुम्हाला फरक पडतोय, या मुळामध्ये आहे फरक, याच्यामध्ये आहे. मग या मुळामध्ये देखील दोन प्रकार पडतात, एक आहे सोटमूळ आहे आणि दुसरं आहे तंतुमय मूळ. मग हे दोन्ही प्रकार आपण पुढे पाहणार आहोत मुलांनो. या मुळामध्ये देखील काय फरक आहे आणि त्याला का बोललं जातं, सोटमूळ म्हणजे काय, तंतुमय मूळ म्हणजे काय, हे देखील आपण प्रकार पाहणार आहोत. बघा इथे काय दिलंय, वनस्पतीमधील पोषण पद्धती. वनस्पतीमधील पोषण पद्धती म्हणजे काय, की वनस्पतीमध्ये देखील कशा प्रकारे अन्न हे ग्रहण केलं जाते किंवा कशा प्रकारे अन्नाची क्रिया केली जाते. जसं आपण सजीव जीव आहे, तो आपण आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचं हे अन्न हे कार्य करत असतं. जेव्हा अन्न खाल्लं जातं किंवा अन्न नलिकेद्वारे अन्न जेव्हा पुढे ढकललं जातं तेव्हा ते शरीराच्या कोणकोणत्या भागामध्ये ते प्रथम जातं, नंतर त्याच्याने ते कोणकोणती प्रक्रिया होते. जसं आपण मुलांना परिसर अभ्यास 1 मध्ये आपण 5वीच्या भागामध्ये पाहिलं होतं, त्याचप्रमाणे इथे देखील आपण पाहतो की वनस्पतीमधील पोषण पद्धती, की वनस्पतीमधील पोषण पद्धती नेमकं काय आहे ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा आता ही काय आहे, वनस्पती आहे. आता इथे काय दिलं, आता हे आपण
पहिल्या भागामध्ये शिकलो, जो आपला पहिला पाठ होता त्याच्यामध्ये आपण शिकलो की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, हवा, पाणी आणि जमीन. या पाठामध्ये देखील आपण शिकलो होतो की वनस्पती काय करत असते, स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असते कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात, हे आपण शिकलेलोच आहोत की वनस्पती काय करत असतात, सूर्यप्रकाशामध्ये सूर्यप्रकाशाची मदतीने सहाय्याने ते काय करत असतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मग हे काय आहे, मूळ आहे, हे काय आहे, खोड आहे, आणि हे काय आहे, पान आहे. हे आपण क्लिअर ठेवलं. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे मुलांना, हे काय आहे, पाणी आहे. हे देखील आपण बघत आहोत की हे काय तुम्हाला दिसत आहे, पाणी दिसत आहे. आता बघा इथे काय की यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. स्वयंपोषी वनस्पती का म्हणतात हे देखील आपण आपला पाठ जो पहिला होता निसर्गाची संसाधने त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये बघितलं की ज्यांना स्वयंपोषी म्हणतात. कारण जे स्वयंपोषी कोणाला वनस्पती म्हणतात की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात, त्यांना काय बोलतात, स्वयंपोषी म्हणतात. ते कोणाचेही आधार घेत नाही, ते स्वयंपोषी आहेत. आणि त्याच्यामुळे काय, त्यांना जे त्यांच्यामध्ये जे हरित ते वनस्पतीची जे पानं आहेत, त्या पानांमध्ये काय असतं, हरितद्रव्य असतात. आणि हरितद्रव्यांच्या सहाय्याने ते काय करू शकतात, स्वतःचे अन्न हे स्वतः तयार करू शकतात. म्हणून त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. त्यांना दुसऱ्याच्या पानाची किंवा दुसऱ्यांच्या सहाय्याची गरज पडत नाही. स्वयंपोषी वनस्पती आपण कळालं आहे की स्वयंपोषी कोणाला म्हणतात. ते देखील पाहिलं की वनस्पतीमध्ये देखील दोन प्रकार, एक स्वयंपोषी आणि एक परपोषी असे देखील त्याला म्हणतात. आता आपण स्वयंपोषीचं पाहिलं की स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणतात, स्वयंपोषी. उदाहरणार्थ काय आहे, जास्वंद आहे, डाळिंब आहे आणि पेरू आहे. की जास्वंदाचं जे फुल आहे, जास्वंद आहे, डाळिंब आणि जो पेरू आहे ते काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ही आपली वनस्पती आहे. बघा, तर काही वनस्पती इतर वनस्पतीच्या अन्नासाठी उपयोग करतात. की जे काही ज्या वनस्पती असतात ते काय करतात, आपलं अन्न तयार करण्यासाठी इतर वनस्पतीचा उपयोग करत असतात. तर काही वनस्पती काय करतात, इतर वनस्पतीचा आणण्यासाठी उपयोग करत असतात. की त्यांना जर स्वतःला अन्न तयार करायचं असेल तर ते काय करतात, दुसऱ्या वनस्पतीचा काय करतात, उपयोग करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्यांना इतरांच्या वनस्पतीची गरज लागते. आणि म्हणून त्यांना आपण काय बोलणार आहोत मुलांना, की परपोषी बोलणार आहोत. काय बोलणार आहोत, परपोषी. मग त्यामुळे त्यांना परपोषी म्हणतात. उदाहरणार्थ काय आहे, बुरशी आहे, बांडगुळ आहे आणि अमरवेल आहे. अमरवेल म्हणजे जे आपण जे धागाच्या सहाय्याने आपण ती वर चढत जाते, जी वेल असते ती काय करत असते, दुसऱ्याच्या सहाय्याने ती वर चालली जाते. बुरशी म्हणजे तुम्हाला माहित आहे मुलांनो की जी बुरशी आपण फंगसला बोलू शकतो. की समजा आपण एखाद्या चपातीचा तुकडा आपण हवाबंद डब्यामध्ये 4-5 दिवस ठेवला तर त्याला काय लागतं, बुरशी लागते. म्हणजे ती कोणाची तरी मदत घेत असते. आणि बांडगुळ आहे. तर अशा प्रकारे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ज्या वनस्पतींना दुसऱ्याच्या वनस्पतीच्या सहाय्याची गरज लागते, त्यांना काय बोलणार, परपोषी असे बोलले जाते. परपोषी म्हणतात. उदाहरणार्थ बुरशी, बांडगुळ आणि ही अमरवेल आहे, पाहू शकता. घटपर्णी ही वनस्पती तर कीटकभक्षी आहे. अशा प्रकारची जी बघा ही वनस्पती आहे, तुम्ही पाहू शकता की किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आकर्षक दिसत आहे. परंतु ही देखील काय आहे, ही एक वनस्पती कीटकभक्षी आहे. कीटकभक्षी म्हणजे काय, ती कीटकांना खाणारी आहे, म्हणून तिला नाव पडलं आहे कीटकभक्षी आहे. ही घटपर्णी एक मांसाहारी एक पक्षी, घटपर्णी हे मांसाहारी वनस्पती आहे. आणि त्याच्यामुळे ही काय करत असते, ही दिसायला आकर्षक असते. एखाद्या भांड्यासारखा तिचा आकार असतो, तिच्या पानावर निमुळता भाग असतो आणि त्याच्याद्वारे एखादा प्राणी म्हणजे तो मुलांना उदाहरणार्थ जसं उंदीर असेल, एखादा बेडूक असेल किंवा एखादा कीटक असेल, फुलपाखरू असेल, त्या पानावर बसला असता तो काय करतो, आतमध्ये घसरून जातो आणि ही पानं बंद करून घेतली जातात आणि तो काय करत असतो, त्यांना खाण्याचं तो काम करत असतो. म्हणजे ही देखील काय आहे, परपोषी आहे. ही वनस्पती आहे, परपोषी आहे. आणि अशा प्रकारची ही आपल्या सुंदर देखण्या आणि रंगाने ती काय करत असते, प्रत्येकाला आकर्षून घेण्याचं काम करत असते. आणि एखादा प्राणी त्याच्यावर बसला असता ती काय करत असते, त्या पाण्यावर घसरलं की ती पानं बंद करून ती काय करते, भक्ष्य करण्याचं ते काम करत असते. ही घटपर्णी तुम्ही मुलांना पाहिलेली असेल एखाद्या चित्रामध्ये. आता बघा आपला जो पुढचा टॉपिक आहे, वनस्पतीची रचना, द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. वनस्पतीची रचना काय आहे, म्हणजे वनस्पतीमध्ये काय काय दडलं गेलेलं आहे ते पाहणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा की आपल्या शरीराचे जे अवयव आहेत त्या अवयवामध्ये आपले बॉडी ऑफ पार्ट्स आहे, शरीराचे जे आपले भाग आहेत, मग कोण आहे, हात, पाय आहे, आपले दड आहे, डोके, नाक, कान, जे सर्व त्याच्यामध्ये शरीराचा हा काय आहे, भाग आहे. त्याचप्रमाणे वनस्पतीची रचना त्याच्यामध्ये कोणकोणते आहे भाग, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं आहे, पान आहे, फूल आहे, फळ आहे, त्याचप्रमाणे खोड आहे, मूळ आहे. तर असे सर्व प्रकार त्याच्यामध्ये येतात. आणि मग ती कार्य काय करतात ते देखील आपण हळूहळू चित्राच्या माध्यमातून मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की ती वनस्पतीची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ प्लांट म्हणजे काय आहे ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूया.
आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे ते देखील कार्य करते. सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना म्हणजे स्ट्रक्चर हे 2 भागामध्ये असते, की जे वनस्पतीचा जो भाग आहे, जी रचना आहे ती 2 भागामध्ये असते. जसं झाड आहे, ते झाडाचा जो वरचा भाग आहे तो एक भाग पडतो आणि जो खोडाच्या पासून जो खालचा भाग आहे, जो मूळ आहे, तो हा दुसऱ्या भागामध्ये पडतो. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशा प्रकारे त्याचे 2 भागामध्ये रूपांतर झालेले आहे. बघा आता इथे तुम्हाला अधिक समजून येईल मुलांनो. आपण पाहणार आहोत की बघा इथे तुम्हाला एक काय दिलं आहे, एक रोप आहे. काय आहे? रोप आहे किंवा आपण वनस्पती आहे असं म्हणू. बघा आता इथे काय दिलंय, जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग, म्हणजे जमिनीच्या वर असणारा हा जो भाग आहे हा एक आहे आणि जमिनीचा जो खालचा भाग असणारा हा काय आहे, 2 भाग आहे. म्हणजे याचे 2 पार्ट्स मध्ये काय झाले, डिव्हिजन झालेलं आहे किंवा ते जे दुभागलेले आहेत. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वर असणारा जो खोडाचा भाग याला खोडाचा भाग बोलणार आणि हा खाली असणारा हा मुळाचा भाग. अशा प्रकारे 2 भागामध्ये याचं डिव्हिजन झालंय. मग हे काय आहे, खोड आहे. हे काय आहे, मूळ आहे. बरोबर आहे. हे पानं आहेत, हे फुलं आहेत. हे देखील तुम्ही चित्रामध्ये मुलांना पाहू शकता. आता आपण बघा समजून घेऊया की जमिनीच्या वर असणारा भागामध्ये 2 भागामध्ये गेले. जमिनीचा वरचा भाग, खोडाचा भाग आणि खाली असणारा मुळाचा भाग हे देखील आपण पाहिलं आहे. आता याच्यामध्ये बघा कसे प्रकार पडलेले आहेत की वनस्पतीचा जो मूळ आहे, म्हणजे मूळ म्हणजे रूट्स. हे काय आहे, रूट्स आहेत. याला काय बोललं जाणार, रूट्स बोललं जाणार. हा जो खोड आहे जी स्टीम आहे, हे जे खोड आहे याला काय बोलणार, स्टीम बोलणार. आणि जे पाने, लीव्स, म्हणजे हे काय आहे, पाने आहेत किंवा लीव्ह किंवा लिव्स असं आपण बोलू शकतो की घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी फुले, फ्लावर्स येतात. फुले येतात म्हणजेच काय येतात, फ्लावर. मग याला जी फुलं येतात ही बघा, ही काय आहे, फुले आहेत. व वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी म्हणजेच प्रजनन क्षमतेसाठी फुलं येतात आणि फुलापासून काय येतात, फळं तयार होतात आणि पुन्हा ती प्रक्रिया सुरू होते की बियापासून काय येतात, फळ येतात. बियापासून फुल येतं, फुलापासून फळ येतात आणि फळामध्ये जे बिया असतात पुन्हा ही प्रजनन क्षमता काय होते की ही पुनरुत्पादनाची जी क्रिया असते ती काय होते, पुन्हा तशीच प्रक्रिया ही अखंडित चालू राहत असते. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की वनस्पतीचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकारामध्ये आढळतात. एक जो खोडाचा वरचा भाग आणि एक मुळाचा खालचा भाग. हे देखील आपण पाहिले. त्याच्यात 2 भाग गट पडतात. त्याच्यापैकी बघा वनस्पतीचे जे मूळ आहे हा एक घटक आहे, खोड आहे दुसरा घटक आहे आणि जो तिसरा घटक आहे पाने. हा 1, हा 2 आणि हा 3. बघा तर असं वेळोवेळी काय येतात, नंतर त्याला फुलं येण्याचं काम करतात. जेव्हा आपण पाण्यामध्ये पाणी टाकतो तेव्हा ते काय करत असते, झाड वाढत असते आणि वाढत असताना त्याला काय येतात, पानं, फळं, फुले हे येत राहतात. तर अशा प्रकारे बघा पाहिले की जे मूळ आहे ते रूट आहे, हे काय आहे, खोड आहे आणि नंतर काय येतं त्याला बघा पानं देखील येत असतात आणि हे काय आहे, फळं आहेत. फुलांचे रूपांतर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्म फळामध्ये होते. जेव्हा फुलं तयार होतात बघा इथे, जेव्हा फुलं तयार होतात मग फुलं गळून पडून नंतर काय होतात, फुलांचं जे रूपांतर होतं, जो ट्रान्सफॉर्म होतो मग ते कशामध्ये होतं, फळामध्ये होतं. जसं एखादं लहान मूल आहे ते जेव्हा लहान असतं, छोटं असतं, जेव्हा ते रांगायला लागतं म्हणजे ते साधारण किती वर्षाचं असतं, समजा 8-9 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं असतं. पण समजा आपण त्याला डायरेक्ट मुलांना 10 वर्षांनी पाहिलं तर तो लहान दिसतो का, म्हणजे त्याचा ट्रान्सफॉर्म होतो, तो काय होतो, मोठा होतो, त्याच्या शरीराची वाढ झालेली असते. त्याचप्रमाणे इथे देखील काय आहे मुलांना, जे फळ आहेत ते फळांचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये झालेलं आहे, ते फळामध्ये झालेलं आहे. हे देखील आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे त्याचं जे रूपांतर आहे ते फळामध्ये आपण पाहू शकतो. फळापासून बिया आणि बियापासून पुन्हा नवीन वनस्पती तयार होते. आता हे मी मगाशीच सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला जे फळ आहे त्या फळामध्ये काय असतं, बी असतं. मग ते बियापासून पुन्हा काय निर्माण होतं, मग बियापासून पुन्हा नवीन काय होतं, वनस्पती तयार होते. की जी बी आहे ती बी आपण काय करतो, पुन्हा ती मातीमध्ये आपण रुजवतो, त्याला पाणी घालतो, त्याची काळजी घेतो आणि पुन्हा एक नवीन वनस्पती तयार होऊन पुन्हा त्याच्यापासून एक नवीन फुलं, एक नवीन खोड तयार होतं, नवीन पानं होतात, नवीन फुलं येतात आणि ते फुलं गळायला पुन्हा त्याच्यापासून ते फळ तयार होतं आणि त्या फळापासून पुन्हा ही पुनरुत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अशा प्रकारे ही मुलांना निरंतर चालत राहते. म्हणून इथे सांगितले की फळापासून बिया येतात, जे आपल्याला फळ आहे या फळामध्ये काय असते, बी असते. की हर जो आपला फ्रूट आपण खात असतो, ते आंबा असू दे मुलांना किंवा कलिंगड असू दे, चिकू असू दे, हर एक प्रकारचं जे फळ आहे त्या फळामध्ये मोस्ट ऑफ द काय असतात, हे बिया असतात. पपईमध्ये तर भरपूर प्रकारच्या बिया असतात आणि अशा प्रकारे ज्या बिया आहेत मग ते पुन्हा आपण मातीमध्ये टाकल्यावर आपलं पुन्हा त्याच्यापासून आपल्याला एक नवीन वनस्पती मिळत असते. मग बियापासून पुन्हा नवीन वनस्पती ही तयार होण्याचं हे काम करत असते.
हे देखील आपण पाहू शकता. आता बघा इथे काय दिलंय, फूल आहे. फूल म्हणजे आपण पाहत आहोत की वनस्पतीची वेगवेगळे जे विविधता आहे किंवा जे भाग आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घ्या की वनस्पतीची जी संरचना आहे ती कशा प्रकारची, की जसं शरीरामधले जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते कशा प्रकारचे आहेत, तसं वनस्पतीचे देखील आपण पार्ट आपण पाहत आहोत. बघा आता आपला जो पहिला आहे तो फूल आहे. हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे. आकर्षक भाग जो पहिला भाग आपण पाहत आहोत हा फुलाचा आकर्षक भाग काय, की फुल हे दिसायला कसं आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. आकर्षक याचा अर्थ काय आहे मुलांनो, अट्रॅक्टिव्ह आहे. अट्रॅक्टिव्ह म्हणजे तो आपल्याला काय करतो, आकर्षण घेणारा भाग आहे. जसं गुलाब आहे, मग गुलाबाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं तो लाल आहे, पिवळा आहे, त्याचप्रमाणे तो गुलाबी आहे आणि असे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं पांढरा आहे, हे आपल्याला आकर्षित करतात. जास्वंदाचं फुल आहे, त्याचप्रमाणे मुलांना मोगरा आहे, चंपा आहे, चमेली आहे. झेंडूचं पिवळं जे फुल आहे ते आपण कितीही लांब असलो तरी ते पिवळं फुल आपल्याला लांबूनही दिसतं आणि आपण सहज सांगू शकतो की इथे काय आहे, झेंडूची शेती उगवलेली आहे किंवा शेती आहे, आपण सहज म्हणू शकतो. म्हणून वनस्पतीचा सर्वात जो आकर्षक भाग आहे हा वरचा भाग असतो. हा जो भाग असतो आपल्याला काय करतो असतो, मुलांना आकर्षित करून घेण्याचं ते काम करत असतो. आणि बघा तो किती सुंदर प्रकारे दिसतो असतो. मग हर एक जे फुल असो, मग ते कोणतेही असू दे, जास्वंद असू दे, चाफा असू दे, चमेली असू दे, त्याचप्रमाणे मोगरा असू दे, गुलाब असू दे, कोणत्याही प्रकारचं जो फुल आहे तो काय करत असतो, आपल्याला आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. बघा फूल देठाने खोडाला जोडलेले असते. आता हे फूल नुसतं आधांतरी असतं का, की असं ते लावलेलं आहे का, तर नाही. तर त्याला कशाची जोड लावलेली आहे ते आपण पाहणार आहोत. की जो बघा हे जे आहे त्याला काय बोलू शकतो आपण, देठ बोलू शकतो. ते देठाने खोडाला जोडलेले आहे. देठाने ते त्याचं जे फुलाचं जे देठ आहे ते कशा खोडाला, म्हणजे हे काय आहे, खोड आहे आणि ह्या जो फुलाचा जो काय आहे देठाने त्याला काय केलं आहे, जॉईन केलेला आहे, जोडलेला आहे. अशा प्रकारे जे फुल आहे कुठे आहे, फुलाचा जो देठ आहे तो कशाला, खोडाने काय केलंय, त्याला जॉईन केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला काय दिसत आहे, अजून सुंदर प्रकारे ते दिसत आहे. हे देखील आपण पाहू शकतो. बघा फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. मग कोणत्याही प्रकारचं फुल घ्या तुम्ही, त्या फुलाला काय आहे, विशिष्ट प्रकारचा रंग आहे आणि आकार आहे. हर एक फुल हे एकाच रंगाचं आपल्याला दिसतं का, तर नाही. तर आपल्याला हर एक प्रकारचं जे फुल आहे ते वेगवेगळ्या रंगामध्ये दिसतं, वेगवेगळ्या आकारामध्ये दिसतं. आणि इतकंच नव्हे तर त्याचा जो सुवास आहे तो देखील काय असतो, वेगळा असतो. की प्रत्येक फुलांचा आकार वेगळा एकसारखा नसतो, प्रत्येक फुलांचा रंग एकसारखा नसतो. तर त्याची फ्रेग्रन्सी जी आहे, त्याचा जो म्हणजे त्याचा जो गंध आहे तो देखील काय आहे, वेगळा आहे. आणि म्हणून इथे सांगितलंय फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. आकार म्हणजे आपण पाहू शकतो त्याचा जो शेप आहे, आकाराचा अर्थ काय आहे, शेप आहे. तो शेप कसा आहे मुलांनो, की सारखा गोल जरी असला तरी त्याच्या पानांमध्ये, त्याच्या पाकळ्यांमध्ये काय आहे, फरक आहे, त्याची विविधता आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की तो जो आकार आहे बघा, की जो गुलाबाची पानं असतात ती कशी गोलसर असतात डायरेक्ट, परंतु हे जो आकार आहे बघा इथे काय आहे, इथे थोडं टोकदार करणं आहे. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. अशा प्रकारे आपण पाहू की हर एक जो फुल आहे त्याचा आकार, रंग आणि जो सुवास, गंध आहे तो देखील कशा प्रकारे वेगळा आहे. हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे. हे काय आहे, महत्वाचे साधन आहे पुनरुत्पादनाचे, जे प्रजनन क्षमतेचे, की देठाने तो काय केलेला आहे, तो जोडला गेलेला आहे खोडाला. आणि त्याचा आहे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे. की प्रत्येक वेळेची फुल गळती होते तेव्हा पुन्हा फुल गळती होते, तेव्हा पुन्हा नवीन मोहर येतो, नवीन त्याला एक त्याचा मोसम असतो तो येण्याचं काम करतो, त्याला पुनरुत्पादन असे बोलले जाते. तर अशा प्रकारे ही काय प्रक्रिया ही निरंतरची चालू राहत असते. तर अशा प्रकारे आपण पुढचा पाहणार आहोत, पान या भागाकडे.